Hello students, welcome back. We are dealing with chapter application of derivative. In last lecture, we have seen competitive level thinking questions from your entrance book, and concept depends on tangent normal, rate measures and approximation method. For today's lecture, we will see questions from Rolle's theorem, mean value theorem, increasing decreasing function and maxima minima, right? So competitive level thinking टेक्स्टबुक मधले किंवा बोर्डचे क्वेश्चन आपण ऑलरेडी सॉल्व्ह केलेले आहेत, त्यालाच रिलेटेड एंट्रन्सचे क्वेश्चन राहणार आहेत. फार काही त्यात डिफरन्स नाहीये. सो लेट्स सी. फोकस ऑन युअर स्क्रीन. तुमच्याकडे एंट्रन्सचं बुक असावं की जेणेकरून तुम्हाला प्रॉब्लेम समजतील कुठला क्वेश्चन चालला आहे. रोल्स थिअरम पार्ट इज देअर. सो आय एम हॅव्हिंग व्हेरी फर्स्ट क्वेश्चन, that is 58 from my book, and it is CET question 2016. So as per Rolle's theorem, it is given that f of x is equal to e raised to x into sin x minus cos x, right? And it is verified on pi by 4 to 5 pi by 4. Then what will be value of c? आता क्वेश्चन कडे बघूनच तुम्हाला समजते क्वेश्चन मध्ये कुठेही c नाहीये. ही कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर पाहिजे, राईट? बाय रोल्स थिअरम. रोल्स थिअरम काय असतो आपल्याकडं? एफ डॅश ऑफ सी इक्वल टू 0. त्याच्या आधी एस्पेशली रोल्स थिअरमचा कन्सेप्ट काय आहे? आपण जेव्हा बोर्डचे क्वेश्चन सॉल्व्ह केले होते तेव्हा रोल्स थिअरम आधी व्हेरीफाईड करावा लागतो. व्हेरिफिकेशनला काय काय चेक करतो आपण? फंक्शन सगळीकडं फंक्शन शुड बी कंटिन्युअस फॉर every value of x, right? Everywhere function should be continuous, everywhere function should be differentiable also. प्रत्येक पॉइंटला तो कंटिन्युअस पाहिजे दिलेल्या इंटरव्हल मध्ये, जसं पाय बाय 4 टू 5 पाय बाय 4. प्रत्येक पॉइंटला तो डिफरन्शिएबल सुद्धा पाहिजे. आणि आफ्टर दॅट एफ ऑफ ए इज इक्वल टू एफ ऑफ बी. म्हणजे आता इथं तुम्ही एक्स व्हॅल्यू पाय बाय 4 प्लेस करा किंवा 5 पाय बाय 4 प्लेस करा. पाय बाय 4 और 5 पाय बाय 4 कुठली व्हॅल्यू इथं प्लेस करा, दोन्हीला तुम्हाला एफ ऑफ एक्स आन्सर सेमच मिळणार. वी विल गेट सेम आन्सर आफ्टर पुटिंग एक्स इक्वल टू पाय बाय 4 और 5 पाय बाय 4. दॅट इज एफ ऑफ ए इज इक्वल टू एफ ऑफ बी. बट हियर वी डोंट वांट टू क्रॉस चेक बिकॉज इट इज ऑलरेडी व्हेरीफाईड. डायरेक्ट आपल्याला सी ची व्हॅल्यू विचारली आहे, राईट? मला तुम्ही पटापट सॉल्व्ह करू शकता. ऍज पर अवर रेग्युलर क्वेश्चन, व्हॉट इज गिवन? एफ ऑफ एक्स. एफ ऑफ एक्स इज ई रेज टू एक्स इंटू sin x minus cos x, right? Make differentiation, differentiating with respect to x, we will get f dash of x. So how we will solve f dash of x? It is multiplication of two terms, u into v formula. So first term as it is into derivative of sin x minus cos x, derivative of second term, plus second term as it is into derivative of first term. Actually मी term कधी लिहित नाही, डायरेक्ट तुम्ही सॉल्व्ह करू शकता या स्टेप प्रमाणे. ई रेज टू एक्स इंटू या सेकंड टर्मचा डेरिव्हेटिव्ह किती येणार? डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स इज कॉस एक्स मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस एक्स इज मायनस साइन एक्स. सो मायनस मायनस प्लस साइन एक्स प्लस साइन एक्स मायनस कॉस एक्स अँड डेरिव्हेटिव्ह ऑफ ई रेज टू एक्स इज ई रेज टू एक्स. याच्यावर तुम्ही डायरेक्ट ही स्टेप सुद्धा करू शकता. एंट्रन्स साठी मधली ही स्टेप केली पाहिजे असं काही नाही. डिपेंड तुमचा त्या डिफरन्शिएशन वरती किती कमांड क्रिएट झालेली आहे. So f dash of x, from here you can take e raised to x common. So c plus s minus c will be inside. So now f dash of x is equal to what we are getting? E raised to x into, no need of brackets. So sin x, cos x will get cancelled. Sin plus sin 2 into sin x, right? So directly you can write f dash of c also. Put x equal to c everywhere. So e raised to c into 2 into sin c, right? Now come to the last part. As per Rolle's theorem, f dash of c equal to 0. So that what is f dash of c? E raised to c into 2 into sin c, that is equal to 0. Constant term will give to the right side, that will be cancelled to the 0. So now what we are getting? Only left and sin c equal to 0. Sin c 0 कधी असतो? जेव्हा सी तुम्हाला 0 चालेल, पाय चालणार आहे, 2 पाय चालणार आहे, लाईक दॅट. प्लस मायनस काही चालेल. बट ऍज पर रोल्स थिअरम वी वॉन्ट as c should be interval pi by 4 to 5 pi by 4, म्हणजे 45 डिग्री टू 225 डिग्री.
मग फायनल सी चं तुम्हाला आन्सर काय मिळणार बघा. सो दॅट सी इज इक्वल टू आय थिंक वी विल गेट पाय. पाय जो काही अँगल असेल तो तुमचा 0 चालणार नाही, 2 चालणार नाही, 360 डिग्री. सी जो असेल तो त्या ए आणि बी च्या मध्ये पाहिजे कुठेतरी, राईट. π/4 to 5π/4, only c equal to pi, this value will get satisfied. So final answer c is equal to pi. Solve properly. माझ्याच पुढे जात जात तुम्हाला काही तिथे अजून काही क्वेश्चन दिलेले आहेत. We will solve one more question, that is 60. थोड़ा सा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे म्हणून घेतो तो मी. वेस्ट बेंगॉल JEE, वेस्ट बेंगॉल JEE 2010, right? So in which of the following functional Rolle's theorem is applicable? 4 ऑप्शन दिलेले आहेत आपल्याकडे. ए ऑप्शन, डायरेक्ट आपल्याला ऑप्शन वाईज जावं लागेल. ऑप्शन नंबर ए काय काय दिलेलं आहे, f of x equal to mod x and for the interval -2 x and 2, right? Then B, f of x equal to tan x, the interval is 0 x and pi, right? Option number C, f of x 1 plus x minus 2 2/3, interval is x is in between 1 2 3, and option number D, fourth function is given x into x minus 2 bracket square, so interval is x in between 0 to 2. So what is asked in question, we need which of the following functional Rolle's theorem applicable. आता या टाइपचे क्वेश्चन आपण टेक्स्ट बुक मध्ये सॉल्व केलेले आहेत. मी मगाशी बोलल्यासारखं एक तर तो सगळीकडे कंटिन्युअस पाहिजे, डिफरन्शिएबल पाहिजे, and f of a is equal to f of b, ते तिथे सॅटिस्फाय झालं पाहिजे. मग कुठले कुठले सॅटिस्फाय करते बघा. पहिला पार्ट कडे तुम्ही जर आलात या ठिकाणी, हा तुम्ही व्हेरीफाय करा. मॉड एक्स आता -2 to +2 दिलंय, पण मॉड एक्स चा कन्सेप्ट काय असतो, जर तुम्ही मॉड एक्स चा ग्राफ काढायला गेला, ओके, y इक्वल टू मॉड एक्स, याचा ग्राफ कसा असणार आहे, तुमचा ग्राफ असेल y इक्वल टू मॉड एक्स, राईट. तुमचा असतो ओरिजिन, ही लाईन असते y इक्वल टू x, दिस लाईन इज y इक्वल टू -x. आता हे बऱ्याचदा झालेला आहे. या पॉईंट तुमचा असतो 0, and we want interval, काय इंटरवल आहे तुमचा -2 to +2, म्हणजे या इंटरवल साठी तुम्हाला चेक करायचंय. त्याच्या वरती जर तुम्ही ग्राफ बघितला तर हा तुमचा ग्राफ असणार आहे. हा त्याला -2 चा पॉईंट, हा 2 चा पॉईंट, म्हणजे एवढ्या ग्राफ बद्दल तुम्हाला बोलायचंय. नाउ दिस पार्ट, आता हा जो ग्राफ आहे तो सगळीकडे कंटिन्युअस आहे, राईट. पण ऍट x इक्वल टू 0 इट इज नॉट डिफरन्शिएबल. ओके, not differentiable at x equal to 0. So Rolle's theorem not applicable. इथं पॉइंट येतो असा स्मूथ कर्व पाहिजे. पॉइंट आला, सडन चेंज होत असेल ग्राफ, तर तिथं डिफरन्शिएबल नसतो. हे मी डिफरन्शिएशनच्या सुरुवातीला तुम्हाला सांगितलेला होता. याचा स्मूथ कर्व असेल तर डिफरन्शिएट सगळीकडे आहे, पण असं एखादा पॉइंट आलेला असेल किंवा अशी लाईन आली असेल, परत लगेच ग्राफ चालू झाला, असा कुठेही पॉइंट तयार झाला असेल, तिथे तो कंटिन्युअस आहे पण डिफरन्शिएबल नाही, असा तो कन्सेप्ट आहे, राईट. कारण लेफ्ट हँड साइड आणि राईट हँड साइडला डिफरन्शिएशन वेगवेगळं मिळतं आपल्याला. जसं आपण कंटिन्युटीला काय चेक करतो, लेफ्ट हँड लिमिट आणि राईट हँड लिमिट हे दोन्ही सेम आले पाहिजेत, राईट. तसं डिफरन्शिएबिलिटी काय चेक करावं लागतं, लेफ्ट हँड डेरिव्हेटिव्ह अँड राईट हँड डेरिव्हेटिव्ह. तर दोघांचे डेरिव्हेटिव्ह वेगवेगळे मिळतात आपल्याला, कारण दोन वेगवेगळे कर्व आहेत आणि तो सडन चेंज झालेले कर्व्स आहेत, त्यामुळे तिथं इट इज नॉट डिफरन्शिएबल. सो रोल्स थेरम इज नॉट ऍप्लिकेबल, राईट. तसंच तुम्हाला 2 3 4 हे सगळं चेक करावे लागतील. आफ्टर दॅट यू विल गेट कुठल्या आन्सर येणार आहे. तसं तुम्ही tan x सुद्धा बघितला, समजा x इक्वल टू tan x, tan x चा ग्राफ कसा असतो, हा 0 तुमचा असणार आहे, π/2 असणार आहे, हा पाय असणार आहे. tan x चा कसा असतो, ऑप्शन x इक्वल टू 0 0 मिळतो, π/2 ला आन्सर असतं इन्फिनिटी. टॅन नॉट डिफाइंड.
इथून ग्राफ जातो तुमचा वरच्या साईडला, इथून ग्राफ येतो तुमच्या खालच्या साईडला. क्लिअर आहे का बघा. इट इज युअर फर्स्ट क्वाड्रंट, सेकंड क्वाड्रंट tan x तुमचा असतो निगेटिव्ह, राईट. मग तुम्ही काय सांगू शकता, इट इज नॉट कंटिन्युअस. बरोबर आहे का बघा. नॉट कंटिन्युअस at x equal to pi/2. pi/2 ला ग्राफ कंटिन्युअस नाहीये, सो इट इज नॉट, रोल्स थेरम इज नॉट ऍप्लिकेबल, राईट. असं लगेच ग्राफ दिसले की तुम्ही ते करू शकता. तसं सी आणि 4 बघा कुठले कुठले व्हेरीफाय होत आहेत ते आता तुम्हाला करता येतील. मी केलंच पाहिजे असं काही नाहीये. एक तर तो डिफरन्शिएबल पाहिजे किंवा त्यात व्हॅल्यूज पुट करायच्या शेवटी. मग एफ ऑफ ए इज इक्वल टू एफ ऑफ बी हे तुमचं इथं मॅच झालं पाहिजे. मग तुम्हाला एक्झॅक्टली प्रॉपर आन्सर इथं मिळू शकेल, राईट. आता इथं तुम्ही काय केला ते सॉल्व्ह करून बघा. यात पण तुम्हाला तेच मिळणार आहे की इट इज नॉट डिफरन्शिएबल. इट इज नॉट डिफरन्शिएबल ऍट x इक्वल टू 2. कारण x मायनस 2 रेस टू 2/3 ही प्रॉब्लेमॅटिक टर्म आहे तशी. तिथे जर मी तो ग्राफ काढायला गेला तर तुम्हाला तिथं समजेल या नॉट डिफरन्शिएबल आहे. म्हणजे इथं इट इज ऑल्सो क्लिअर दॅट रोल्स थेरम इज नॉट ऍप्लिकेबल. मग इथं तुम्हाला क्लिअर होईल की इट इज ऍप्लिकेबल. ऑब्विसली 3 ऑप्शन नॉट ऍप्लिकेबल असतील तर ऍप्लिकेबल असणार आहे. चेक करा. x इंटू x मायनस 2 ब्रॅकेट स्क्वेअर किंवा कंटिन्युअसच असणार आहे, काही प्रॉब्लेम नाहीये. कारण त्याला डिनॉमिनेटर नाहीये किंवा पॉवर त्याची प्रॉपर इंटिजर मध्ये आहे, कंटिन्युअस आहे, डिफरन्शिएबल आहे. आणि एफ ऑफ ए एफ ऑफ बी तुम्ही चेक करू शकता. म्हणजे एफ ऑफ 0 ला चेक करा आणि एफ ऑफ 2 ला पण चेक करा. 0 टाकून बघा 0 इंटू -2 स्क्वेअर, सो आन्सर इज 4. 2 टाकून बघा, बरोबर आहे का. टू इंटू काहीतरी गडबडलं वाटतं, बघू द्या 1 मिनिट मला काय झालंय. ओके, आता मला जर काय पण मी तुम्हाला सांगितलेलं थोडंस ओव्हर कॉन्फिडन्स जातो. -2 चा स्क्वेअर 4 टाकला पण 0 ने मल्टिप्लाय करायचे, सो आन्सर इज 0. and it is also 2 minus 2, so 2 into 0, answer is 0, right. So f of a is equal to f of b, so Rolle's theorem is verified. पुढचं याच्यात काय विचारलेलं नाही लगेच, so इथपर्यंत क्वेश्चन तुमचा क्लिअर असेल. यातनं तुमच्या रोल्स थेरमच्या बेसिक कॉन्सेप्ट्स क्लिअर झाले असतील. ओके, लेट्स कम टू द नेक्स्ट क्वेश्चन. CET क्वेश्चन अगेन. इट इज फ्रॉम CET 2019. Latest question. Rolle's theorem holds for a function f of x is given x cube plus bx square plus ax minus 6 and x is belongs to 1, 2, 3. So what is asked? A plus 4b. What will we do? See here properly. Same concept. F of x is given x cube plus bx square plus ax minus 6. It is given condition, right? Obviously differentiation with respect to x. So f dash of x equal to 3x square plus 2bx plus a. It is differentiation. So you can write now f dash of c 3 into c square plus 2bc plus a, right. आता यात पर तुम्हाला तो f of a is equal to f of b तो पण एक कन्सेप्ट वापरावा लागेल की जेणेकरून त्यातून तुम्हाला काहीतरी अजून एखादी व्हॅल्यू तिथं आपल्याला सॉल्व्ह करताना करण्यात. आता काय झाले, a पण माहित नाही, b पण माहित नाही आणि c पण माहित नाही. 3 व्हेरिएबल्स तुमचे क्रिएट झाले, राईट. लिहून ठेवूयात आपण. ऍज पर रोल्स थेरम f dash of c equal to 0, so 3c square plus 2bc plus a equal to 0, right. Now go for second one. So we know f of 1 is equal to f of 3, f of a is equal to f of b, right. मैं एक सॉल्व करूया दोन्ही एकदम घेण्यापेक्षा. f of 1 is equal to 1 cube plus bx square plus ax minus 6, right. F of 3 is equal to 3 cube 27 plus 3 square 9, 9b
3 plus 3a and minus 6, right? So equating both, हे तुम्हाला किती मिळाले आधी? a plus b, 1 minus 6 is minus 5 and this value is 3a plus 9b, 3a plus 9b and plus 27 minus 6, that is 21. So equating both, a plus b minus 5, 3a plus 9b plus 21. So what we will get? All terms will go to the left side. 3a minus a is 2a. 9b and b, it is 8b. And 21 plus 5, that is equal to 26 is equal to 0. Correct calculation. So dividing by 2, a plus 4b plus 13 equal to 0. It is calibration or equation in terms of a and b. बघा काहीतरी आपण अवघड विचार करतो आणि काहीतरी सोपं होऊन जातं. एवढं विचारलंय आपल्याला a plus 4b, हाच प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे काय मिळालं आपल्याला? a plus 4b is equal to minus 13. म्हणजे गंमत त्याची काय झाली, फक्त तुम्हाला लेफ्ट साइड राईट साइड सॉल्व्ह करायचं होतं, हे सगळं सॉल्व्ह करायची गरजच नाहीये, राईट? आपण काहीतरी डिफिकल्ट एक्सपेक्ट करतो सॉल्व्ह करत करत की असं काहीतरी चांगलं विचारलेलं असेल, पण एकदम सोपा क्वेश्चन विचारला होता की जो तुमचा किती हा अर्ध्या मिनिटात 30 सेकंदात क्वेश्चन सॉल्व्ह होऊ शकतो. एफ ऑफ ए इज इक्वल टू एफ ऑफ बी. आपण ते एफ डॅश ऑफ सी आधी काढत बसलो, त्यात आपला वेळ गेला, ठीक आहे, पण 1 मिनिटात तर क्वेश्चन सॉल्व्ह होईलच. पण ते थोडंसं अवघड किंवा रेग्युलर सॉल्व्ह करायची सवय झालेली असते, मग एवढं सोपं बघायची सवय नसते आपल्याला. फक्त ग्रीन कलरचं तेवढंच तुम्हाला करायचं होतं. एफ ऑफ ए इज इक्वल टू एफ ऑफ बी म्हणजे रोल्स थेरम ऍप्लिकेशन व्हेरिफिकेशनचा तुमचा क्वेश्चन आहे. ओके, सो आय थिंक कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर झालेली आहे. आता बऱ्याच ठिकाणी फंक्शन्स वेगवेगळे आहेत, प्रत्येक ठिकाणी तुम्हाला डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. एफ ऑफ ए इज इक्वल टू एफ ऑफ बी चेक करायचं, ते जर असेल तर तुम्हाला डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. डेरिव्हेटिव्ह घेतल्यानंतर मग तुम्हाला इक्वेटिंग 0 सी ची व्हॅल्यू तुम्हाला आयडेंटिफाय करायची. That's it. We'll solve one more question that is from 65. Okay, it is from question Gujarat CET 2019. So let's 65. Now theorem is changed. Applying mean value theorem, f of x equal to log x. Find value of c. Okay, f of x equal to log x. X belongs to from 1 to e, then get value of c. Okay, so LMVT, Lagrange mean value theorem. तर मी या साइडला लिहितो, इकडे आपल्याला काही व्हॅल्यूज कॅल्क्युलेट करावे लागतील. बाय LMVT, कारण नुसते MVT म्हणलं तरी चालेल. Lagrange mean value theorem, f dash of c काय असतो तुमच्याकडं? f of b minus f of a upon b minus a. एक एक व्हॅल्यूज कॅल्क्युलेट बघा. हा तुमचा असणार आहे a, हा असणार आहे तुमचा b, राईट? सो f of x equal to log x. सो दॅट मग f of a ची व्हॅल्यू किती आहे? 1. मग f of 1 किती येणार? log 1, राईट? सिमिलरली f of b, b ची व्हॅल्यू किती आपल्याकडे? e. हा काय मिळाला तुम्हाला? log e. log e किती असतो? 1. So put this value here. So now we got f dash of c is equal to f of b 1 minus f of a log 1. इथे व्हॅल्यू टाकायची आहे. log 1 तुमचा असतो 0. log 1 is equal to 0 and b minus a e minus 1. So what we got? F dash of c. F dash of c is equal to 1 upon e minus 1. क्लियर आहे का बघा, राईट? आता तुमचा f dash of c ऍज पर फॉर्म्युला, पण अजून आपल्याला f dash of c कॅल्क्युलेट करायचं आहे, ते विसरू नका अजून. उपरीचं स्टार्ट करा. f of c is equal to log x. So differentiating f dash of c, मग f dash of c किती आहे तुम्हाला? log x चा रेटो असणार आहे 1 upon x. मग त्या 1 upon x ला आपण इकडे टाकूया लेफ्ट साइडला, राईट? इथे व्हॅल्यू आधीच टाकून देऊ आपण.
एफ डॅश ऑफ एक्स किती असणार आहे तुमचा 1/x. हा तुमचा 1/x असेल. आता हे सॉल्व करून आता एफ डॅश ऑफ सी 1/x असणार, तो 1/c असणार आहे थोडक्यात. एकदम क्वेश्चन सॉल्व होतोय असं बघितलं त्याला. हा तुमचा आहे एफ डॅश ऑफ एक्स. एफ ऑफ एक्स लॉग एक्स आहे, एफ डॅश ऑफ एक्स 1/x, so that f dash of c is equal to 1/c after differentiation, right? and f dash of c तुम्हाला मिळणार आहे in terms of c 1/c 1/c. now by solving this you will get value of c. दोन्हीकडे रेसिप्रोकल घ्या. c is equal to e minus 1. क्लियर आहे बघा, ऑप्शन आहे का बघा, c is equal to e minus 1. c properly LMVT question. So it is also very simple. आता याच्यात सीईटी लेवलचा डायरेक्ट सीईटीचा क्वेश्चन पुढे दिसत नाहीये. So we will solve one more question, that is question number 70. So it is for Andhra Pradesh. Andhra Pradesh EAMCET 2018, right? त्यात काय दिले तुम्हाला, f of x is given 2x plus 3 upon 4x minus 1 defined on interval 1 to 2. Same concept, we have to find value of c. Okay, let's start. f of x is given 2x plus 3 greater 2x plus 3 upon 4x minus 1 4x minus 1. Differentiation करून ठेवूया आपण. Differentiating with respect to x, what will we get? f dash of c. फटाफट सॉल्व करा. काय ते बघा, f dash of c u upon v derivative. So let's see u upon v, numerator upon denominator. What will be differentiation? That is 4x minus 1 bracket square. Now numerator, denominator as it is, derivative of numerator minus numerator as it is into derivative of denominator, right? Denominator is derivative of numerator. Numerator derivative किती येणार, 2x चा derivative 2, 3 चा derivative 0. Then numerator as it is, derivative of denominator. 4x derivative is 4, 1 derivative is 0, right? What we got, f dash of c is equal to, denominator is 4x minus 1 bracket square. So multiply by 2 inside, that is 8x minus 2, multiply by 4 inside, so minus 8x and minus 12, right? So f dash of c is equal to 8x minus 8x cancel, minus 2 minus 12 minus 14 upon 4x minus 1 bracket square, right? परत आता सेमच सारखं f dash of c लिहितोय, इथे पाहिजे f dash of x, right? Then after that you can conclude about f dash of c, right? So f dash of c किती मिळाला आपल्याला, f dash of c x साठी c टाका, minus 14 upon 4c minus 1 bracket square. Now was next concept. Now f by LMVT, what we will get, f dash of c is equal to f of b minus f of a upon b minus a. काय काय ते बघा, f of b किती येणार ते आधी लगेच इकडे कॅल्क्युलेट करून ठेवा ऑलरेडी. इथं मी करतो डायरेक्ट f of a is equal to f of 1, right? And f of b is equal to f of 2. It is a and b. f of 1 किती येणार, x च्या ठिकाणी 2 प्लेस करा, 2 plus 3 upon 4 minus 1, that is equal to 5 upon 3. And f of 2 what we will get, 4 plus 3 upon 8 minus 1, 7 upon 7, that is equal to 1, right? Now what we got as per our calculation, so f dash of c minus 14 upon
4c minus 1 bracket square is equal to f of b is 1 minus f of a 5 upon 3 upon b minus a, that is 2 minus 1, right? आता हे सगळं सॉल्व्ह करून तुम्हाला c ची व्हॅल्यू मिळेल. मायनस 14 अपॉन 4c minus 1 bracket square is equal to, denominator is 1, now it is 3 minus 5, that is equal to minus 2 by 3, right? तर आपण पुढे सॉल्व्ह करूया. किती येते बघा सॉल्व्ह केल्यानंतर. So we can make cross multiplication. What we are getting? Minus minus plus from the both side. So 2 into 4c minus 1 bracket square is equal to 40 into 3. 42. Okay. 4c minus 1 bracket square. आता 4c minus 1 bracket square ला expand करा. 2 नी right side ला divide करा. It will create to the 21 and 4c minus 1 bracket square, that is equal to 16c square minus 4 into 2 8c plus 1 a minus b bracket square. What we got? 16c square minus 8c and 1 minus 21. So 1 minus 21 is minus 20 is equal to 0. Again divided by 4. So 4c square minus 2c minus 5 equal to 0. So we get quadratic equation. They make factors. So 5 for 20 minus 20 चे फॅक्टर्स लागतील आपल्याला. minus 20 इनसाइड पाहिजे 2. So 4 5 10 2. डिरेक्ट फॅक्टर्स काही मिळत नाहीयेत. ऑप्शन बघूयात काय काय आहेत. सी साठी 70 साठी रेग्युलर 5/3 3/2 किंवा अंडररूट मध्ये आहे. रेग्युलर फॅक्टर्स पडत नाहीये. मी यात तुम्हाला फॉर्म्युला वापरावा लागेल. आता याला मी वरती लिहितो इथं. ठीक आहे. ऍट द टॉप किती येणार? c is equal to, तो जो आपला रेग्युलर फॉर्म्युला असतो तो मायनस बी प्लस मायनस अंडर रूट बी स्क्वेअर अपॉन 4 मायनस 4ac अपॉन 2a, राईट. बी स्क्वेअर किती येणार आहे? 4 मायनस 4ac किती येणार? 4 हा a आहे, b आहे आणि c आहे. क्वाड्रेटिक इक्वेशन सॉल्व्ह करायचे युजिंग फॉर्म्युला x इज इक्वल टू मायनस बी प्लस मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. तो 4ac किती येणार आहे बघा? 80. आता हे सगळं सॉल्व्ह करा आणि किती आहे ते आन्सर बघा. 2 प्लस मायनस अंडर रूट 4 मायनस 80 मायनस 76 अपॉन 8. थोडंसं कॉम्प्लिकेटेड आहे पण ते करून बघा काय काय तुम्हाला इथे गोष्टी मिळत आहेत. किती मिळेल बघा काय येते इथनं पुढं. आता या साईडला घेतो एका स्क्रीनवर दिसावं म्हणून. तर c इज इक्वल टू 2 प्लस मायनस अंडर रूट अपॉन 2a इज 8. 76 चे काय फॅक्टर्स पडतात का? तो प्लसच असणार आहे, मायनस नसणार आहे. तो मायनस कसं चालेल बघा जरा एक मिनिट. मायनस 4ac केलं तर 4ac मायनस 20 पण मायनस मायनस इथं प्लस पाहिजे. एक तर इथं प्लस केलं तर मग इनसाइड पण चेंज करावं लागेल कॅल्क्युलेशन. मग त्याला 84 वर घेऊन जावं लागेल आपल्याला. कन्सेप्ट रेग्युलरच आहे, कॅल्क्युलेशन मध्ये थोडीशी त्यात जास्त वेळ जातोय. मला परत 84 ला काय चेंज करता येईल तेव्हा 4 नी डिवाइड करता येईल. 21 हा 2 येणार, 4 चा अंडर रूट 2 येणार आउटसाइड. तो 2 वर खाली कॅन्सल करा. व्हॉट वी आर गेटिंग फायनली दॅट इज इक्वल टू c इज इक्वल टू 1 प्लस मायनस अंडर रूट. 4 बाहेर आला होता म्हणजे हा फक्त 21 राहिलाय. तो 2 खाली कॅन्सल झालाय अपॉन 4. करेक्ट आहे का चेक करा ऑप्शन मध्ये. c इज इक्वल टू 1 प्लस मायनस अंडर रूट 21 अपॉन 4 प्लस ला घेऊन ऑप्शन तुमच्याकडे अवेलेबल आहे. प्लस घ्यावं लागेल, मायनस काय नाही चालणार कारण हे जे आन्सर आहे ते तुम्हाला या इंटरवल मध्ये पाहिजे 1 आणि 2 च्या मध्ये. मग त्याला तुम्ही प्लस रूट 21 घेतलं तर ते आन्सर 1 पॉइंट समथिंग आपल्याला मिळेल. राईट. सो कॅल्क्युलेशन पार्ट इज व्हेरी इझी. जस्ट तुम्हाला त्यात जे लास्ट कॅल्क्युलेशन होते तिथे फक्त तुम्हाला तो फॉर्म्युला यूज करावा लागला.
बाकी बेसिकली application of LMVT, mean value theorem. Let's see increasing decreasing function. So increasing decreasing function CET क्वेश्चन आहे का बघूयात आपण, नाहीतर मग एक क्वेश्चन आपल्याकडे आहे त्याला आपण डायरेक्टली जाऊयात 84 साठी. 84 क्वेश्चन, it is from latest question CET 2018. So what is asked? F of x is given, x upon x square plus 1 is increasing function, then x belongs to increasing function ahe, right? So let's see. F of x is equal to x upon x square plus 1. So make differentiation with respect to x. We will get f dash of x. So what is f dash of x? Again same concept, numerator upon denominator bracket square. So x plus 1 bracket square. Increasing function means what? dy by dx is positive. dy f dash of x is positive, greater than 0. So we will find f dash of x first. So next, denominator as it is x square plus 1 into derivative of numerator minus numerator as it is and derivative of denominator. Okay, so f dash of x is equal to, now denominator is x square plus 1 bracket square, it is x square plus 1 and x minus 2x minus 2x square. So finally we got f dash of x, that is x square minus 2x square, that is minus x square, or 1 minus x square upon x square plus 1 bracket square. It is our increasing function, right? Now next, for increasing function. Okay, so for increasing function, f dash of x is always greater than 0. Decreasing function है तो less than 0 असतो, right? f dash of x म्हणजे slope of tangent हा compulsory असतो positive. What is f dash of x? 1 minus x square upon x square plus 1 bracket square. So this value is greater than 0. आता याचा तुम्ही concept लावा, basic concept. It is numerator upon denominator and this value we want positive. आता यातला डिनॉमिनेटर ऑलरेडी पॉझिटिव्हच आहे, दॅट इज परफेक्ट स्क्वेअर. x square plus 1 perfect square. So this term is compulsory positive. पण डिनॉमिनेटर पॉझिटिव्ह असेल तर न्यूमरेटर सुद्धा कंपल्सरी पॉझिटिव्हच पाहिजे, तर तुम्हाला फायनल आन्सर पॉझिटिव्ह मिळणार, राईट? व्हॉट वी गॉट 1 minus x square should be positive. आता डिनॉमिनेटर जर निगेटिव्ह असतात तर मग न्यूमरेटर सुद्धा आपल्याला निगेटिव्हच लागेल. निगेटिव्ह अपॉन निगेटिव्ह, फायनल आन्सर इज पॉझिटिव्ह, राईट? So this, now what we got, x square will go to the right side, 1 is greater than x square. त्याला रिव्हर्स लिहा, x square is less than 1. It is question from inequality. That part you have already solved in 11th standard syllabus. If x square is less than 1, then x is in between minus 1 to plus 1. It is increasing function. 84. This we are having option. So you can write x belongs to minus 1 to plus 1 open bracket. क्लियर आहे का बघा, राईट? आता हाच क्वेश्चन तुम्हाला समजा विचारला डिक्रीजिंग फंक्शन साठी. आता हे विचारलेलं नाहीये पण आपण याला एक्स्ट्रा लिहितोय. एक्स्ट्रा सॉल्व्ह करून बघूया. सेम क्वेश्चन विचारतील की डिक्रीजिंग कधी असेल. फॉर डिक्रीजिंग फंक्शन कधी असणार आहे? when f dash of x is less than 0, right? So 1 minus x square upon x square plus 1 bracket square less than 0. आता हे न्यूमरेटर अपॉन डिनॉमिनेटर लेस दॅन 0 म्हणजे तुम्हाला निगेटिव्ह पाहिजे. डिनॉमिनेटर ऑलरेडी तुमचा पॉझिटिव्हच आहे, हा तुमचा पॉझिटिव्हच आहे, तो काय चेंज होणार नाही कारण तो परफेक्ट स्क्वेअर आहे. स्क्वेअर इज ऑलवेज पॉझिटिव्ह टर्म. खाली पॉझिटिव्ह असेल तर वरती कंपल्सरी निगेटिव्ह पाहिजे, तर फायनल आन्सर तुम्हाला मिळणार आहे निगेटिव्ह. सो फायनल यू गेट न्यूमरेटर शुड बी निगेटिव्ह. मग एक्स स्क्वेअर राईट साइडला पाठवा, 1 इज लेस दॅन एक्स स्क्वेअर, और यू कॅन राईट एक्स स्क्वेअर इज ग्रेटर दॅन 1, राईट? सो आपण फॉर्म्युला तुम्ही इनइक्वालिटी मध्ये बघितलेला आहे 11th स्टँडर्ड, किंवा आपण फंक्शन मध्ये पण केलेला आहे डोमेन रेंज काढताना. हा जो पार्ट होता तुमचा, कुठला पार्ट होता? एक्स स्क्वेअरचा. हा पार्ट तुमचा होता एक्स स्क्वेअर लेस दॅन ए स्क्वेअर. मग त्याला आपण घेतो एक्स इज इन बिटवीन minus a to plus a.
राईट. हा पार्ट तुमचा कसा आला आता, हा पार्ट तुमचा कुठला येणार आहे, एक्स स्क्वेअर ग्रेटर दॅन ए स्क्वेअर. त्याला घेताना आपण दोन फेज मध्ये डिवाइड करतो, एक्स ग्रेटर दॅन ए अँड एक्स लेस दॅन मायनस ए. दॅट पार्ट वी हॅव सीन इन फंक्शन ऑल्सो. म्हणजे तुमचा आन्सर काय क्रिएट झाला बघा, एक्स स्क्वेअर इज ग्रेटर दॅन 1, सो एक्स इज ग्रेटर दॅन 1 or x is less than -1. both values are possible. x चा तुम्ही -1 पेक्षा लेस करा किंवा 1 पेक्षा ग्रेटर घ्या, त्याचा स्क्वेअर तुम्हाला 1 पेक्षा ग्रेटर मिळणार. याला तुम्ही कसं लिहू शकणार आहे, x belongs to x less than -1 to -infinity to -1 open bracket union x greater than 1 to 1 to infinity. It is for decreasing function, right? मग इन्क्रीजिंग डिक्रीजिंग काय विचारलं, या क्वेश्चन साठी तुम्हाला इन्क्रीजिंग विचारलेला होता. डिक्रीजिंग जरी विचारलं तरी पण तुम्ही त्याला सॉल्व्ह करू शकाल, राईट. तो करंटली तरी हा एकच क्वेश्चन दिसतोय. अजून या पॅटर्न वरती कुठला क्वेश्चन आपण सॉल्व्ह करूया का ते बघूया. We will solve one more question. Let's see question number 89. It is from AIEEE. AIEEE equivalent to JEE Main. JEE Main exam चं आधीच नाव AIEEE होतं. So what is asked, f of x is equal to log of sin x plus cos x, and now x is belongs to what, minus pi by 4 and 3 pi by 4, strictly increasing function. Okay, so let's see what we can do. Similar type question as per previous question. Log of sin x plus cos x, we need derivative differentiating with respect to x. So f dash of x is equal to, consider whole term as a x, derivative of log x is 1 upon x. So sin x upon cos x, 1 upon sin x plus cos x into derivative of this term. So derivative of sin x plus cos x is, derivative of sin x is cos x, and derivative of cos x is minus sin x. This term we got. आता इथून जर तुम्ही डायरेक्टली सॉल्व्ह करायला गेलात, व्हॉट वी नो फॉर इन्क्रीजिंग फंक्शन, राइट. So for increasing function, f dash of x is greater than 0. आता यात जर तुम्ही सॉल्व्ह करताना तर sin x cos x minus sin x upon sin x plus cos x greater than 0 करायला गेलात तर डायरेक्टली पुढे सॉल्व्ह करायला तुम्हाला त्रास होणार, बिकॉज वी वॉन्ट पॉझिटिव्ह व्हॅल्यू. मग पॉझिटिव्ह व्हॅल्यू कधी भेटते आपल्याला, एकतर पॉझिटिव्ह अपॉन पॉझिटिव्ह और निगेटिव्ह अपॉन निगेटिव्ह. या केसेस मध्ये तुम्हाला जावं लागेल, अँड दिस केसेस साइन कॉस्टला घेऊन सॉल्व्ह करणं डिफिकल्ट जातं आपल्याला. त्याला तुम्हाला आधीच काहीतरी अजून शॉर्टकट्स मध्ये चेंजेस करावे लागतील, राईट. या टाईपचा पॅटर्न आपल्याला माहिती आहे. आपण याला काय करूया, एक स्टँडर्ड वेळी त्याला थोडंसं चेंज होते का आपण बघूयात. So what we will do, divide all terms by cos x. Divide numerator and denominator by cos x. So cos x upon cos x is 1, sin x upon cos x is tan x upon, आता या cos x ला मी आधी घेतो 1 and sin x upon cos x is tan x. So 1 minus tan x upon 1 plus tan x. याचे चेंजेस आपण ट्रिग्नोमेट्री मध्ये करत असतो, या टाइपचे चेंजेस. या 1 ला आपण पुट करणार tan of pi by 4. tan x is as it is. डिनॉमिनेटरला 1 तसाच ठेवा, tan pi by 4 हा 1 असतो. मग या हा जो tan x आहे त्याला 1 नी मल्टिप्लाय करा, त्या 1 ला आपण टाकणार tan pi by 4. हे असे चेंजेस आपण का केले, so that we will get f dash of x is equal to, this formula is tan a minus tan b upon 1 plus tan a tan b. So it is tan of a minus b formula, pi by 4 minus x. It is your f dash of x. So forward this into here, f dash of x is greater than 0. So what we got, tan of pi by 4 minus x greater than 0. आता हा अँगल टोटल तुमचा अँगल आहे, राईट. इट इज युअर अँगल थिटा, pi by 4 minus x. मग तुम्हाला tan थिटा पॉझिटिव्ह कधी मिळतो, जेव्हा तुम्ही फर्स्ट क्वाड्रंट मध्ये असाल तेव्हा, राईट. फर्स्ट क्वाड्रंट मध्ये tan थिटा असतो पॉझिटिव्ह. थर्ड क्वाड्रंट पण चालतो, पण थर्ड क्वाड्रंटला हा तुम्हाला सॅटिस्फाय करत नाही, -pi by 4 to 3 pi by 4.
थर्ड क्वाड्रंटला जायचं असेल तर आपण मग अँगल काय घेणार बघा. अँगल आता माझ्याकडे आहे π/4 मायनस एक्स. हा जो अँगल आहे तो तुम्हाला फर्स्ट क्वाड्रंट मध्ये पाहिजे, म्हणजे 0 to π/2 फर्स्ट क्वाड्रंट. दिस अँगल शुड बी इन बिटवीन 0 to 90 डिग्री. तर तुम्हाला टॅन थिटा मिळणार पॉझिटिव्ह. राईट. आता आपण रेग्युलर स्टाईल याचा सॉल्व्ह करा. काय काय करावं लागेल. हा π/4 लेफ्टला पण जाणार, राईटला पण जाणार. दोन इनइक्वालिटीज आपल्याकडे आहेत. मग या π/4 ला लेफ्टला पाठवा. 0 मायनस π/4 मायनस एक्स. या π/4 ला राईटला पाठवा. π/2 मायनस π/4. तो पॉझिटिव्ह आहे, दोन्हीकडे गेल्यावर निगेटिव्ह येणार. तो मायनस π/4 मायनस एक्स and 90 minus 45 degree. So it is again π/4. Okay. जरा पाय नीट लिहितो. π/4. आता मध्ये मायनस साइन आहे. आता इनइक्वालिटी चेंज करा, सगळ्यांना मायनसनी मल्टिप्लाय करा. हा तुमचा π/4 होणार, हा तुमचा मायनस π/4 होणार, आणि मग तुमचे इनइक्वालिटीज डिफर होणार. साइन तुमचे रिव्हर्स होणार. ते आपण फंक्शन मध्ये बघितलेला पार्ट आहे. फायनली तुम्हाला काय मिळालंय मग. आता याला उलट लिहूयात. मायनस π/4 ला आधी लिहा. मायनस π/4 एक्स अँड प्लस π/4 असं तुम्हाला मिळाले. म्हणजे तुम्हाला एक्स चा इंटरवल काय मिळाला. मायनस π/4 टू प्लस π/4. राईट. ऑप्शन मध्ये आहे का चेक करा. मायनस π/4 टू प्लस π/4. यस, वी आर हॅव्हिंग इन ऑप्शन. नो प्रॉब्लेम. तो असे काय काय क्वेश्चन्स आहेत की जे तुम्ही पुढे सॉल्व्ह करू शकता आणि इझिली आन्सर पर्यंत तुम्ही पोहोचू शकाल. राईट. We will solve last one more question, that is 92 on the same concept. 92 question, it is for Kerala 2011 engineering. We got f of x is equal to x into x minus 2 bracket square is increasing. Let's see what we can do. We are having f of x equal to x minus 2 x into x minus 2 आणि ब्रॅकेट स्क्वेअर आहे. मग त्याला वेगवेगळं करून टाका. x स्क्वेअर into x minus 2 ब्रॅकेट स्क्वेअर. नो प्रॉब्लेम. तर त्याला तुम्ही पुढे एक्सटेंड पण करू शकता. असं करण्यापेक्षा x स्क्वेअर मायनस 2x असं करण्यापेक्षा त्याला आतच मल्टिप्लाय करा. म्हणजे x स्क्वेअर मायनस 2x अँड ब्रॅकेट स्क्वेअर. त्याला अजून एक्सपांड करूयात आपण. f ऑफ x इक्वल टू a स्क्वेअर मायनस 2ab अँड प्लस b स्क्वेअर. राईट. फर्स्ट x आणि x मायनस 2 चं मल्टिप्लिकेशन केले, दॅट इज x स्क्वेअर मायनस 2x देन a स्क्वेअर मायनस 2ab अँड b स्क्वेअर. ओके. सो f डॅश ऑफ x आपला क्लिअर झाला. नाउ डिफरन्शिएशन. So differentiation with respect to x, we will get f dash of x. x raised to 4 चा डेरिव्हेटिव्ह किती येणार. 4 into x cube minus 4x cube चा डेरिव्हेटिव्ह 12x square. याचा डेरिव्हेटिव्ह येणार तुमचा 8x. It is your f dash of x. Now regular calculation we want increasing, right? अजून याचे काय थोडेसे आपण काय चेंजेस होतात का बघूयात. जसे मला दिसतात नंतर करण्यापेक्षा आधीच करून ठेवू. या फॅक्टर्स वगैरे पडतायत का. x x x इकडे दिसते, मग तुम्ही 4x कॉमन घ्या. मी इन्सर्ट किती येणार बघा. x स्क्वेअर मायनस 3x प्लस 2. राईट. अजून त्याचे फॅक्टर्स पडतील. याचे फॅक्टर्स पडा. रेग्युलर क्वाड्रेटिक आहे. इथे तुमचा येणार आहे 2 चे फॅक्टर्स तुम्हाला पाडायचे आहेत. म्हणजे पाहिजे मायनस 3 मायनस 2 मायनस 1. सो फॅक्टर्स आर x मायनस 2 अँड x मायनस 1. That is our f dash of x. Right. Now come to the regular calculation. Here for increasing function. For increasing function, f dash of x should be positive. Right. What we will do? So f4x into x minus 2 into x minus 1. This term should be positive. आता याला सॉल्व्ह करण्यासाठी शॉर्टकट काय आहे तो आपण बोर्ड लेवलला पण बघितला होता. याला तुम्ही सरळ सरळ एक लाईन ड्रॉ करा आणि त्यात अशा व्हॅल्यूज घ्यायच्या या एक्स ऍक्सिस वरती की सगळे जे
याला तुम्ही 0 दाखवा, सगळे फॅक्टर्सला 0 दाखवायचे. ठीक आहे, वरती दाखवतो मी. याला 0 दाखवा, याला टोटल 0 दाखवा आणि याला पण तुम्ही 0 दाखवा. मग काय काय मिळेल तुम्हाला? x इज इक्वल टू 0 एक मिळेल, x इज इक्वल टू 2 एक मिळणार आहे आणि x इज इक्वल टू 1 एक मिळणार आहे. मग याला सिक्वेन्सली प्लेस करा. 0 1 and 2 हियर मायनस इन्फिनिटी अँड इन्फिनिटी. हे पण आपण डोमेन रेंज मध्ये बघितलेलं आहे. आपल्याला टर्म्स मिळाल्या किंवा फॅक्टर्स मिळाले असतील किंवा न्यूमेटर आपण डिनॉमिनेटर असू देत, सगळ्यांना 0 दाखवायचे आणि ते पॉइंट्स मिळायचे, राईट, ज्याला तुम्हाला आन्सर 0 मिळते. म्हणजे इथं तुमचा आन्सर 0, तुम्ही x इक्वल टू 0 प्लेस करा, तुम्हाला आन्सर 0 मिळणार. 1 प्लेस करा, 0 मिळणार आहे. 2 प्लेस करा, सगळे आन्सर तुम्हाला 0 मिळणार आहे. आपल्याला सगळे आन्सर पाहिजे पॉझिटिव्ह. आता प्रत्येक इंटरव्हल मधला किंवा कुठल्या तरी एका इंटरव्हल मध्ये व्हॅल्यू टाकून बघायची काय येते. सिम्प्लिफिकेशन मी तुम्हाला शॉर्टकट सांगतोय, राईट. मग त्यात शॉर्ट टाकून बघा. सपोज लेट x इज इक्वल टू 5 टाकून बघा. म्हणजे मी हा रिझन घेतोय 2 च्या राईट साइडचा रिझन. मग x इक्वल टू 5 प्लेस करा, मग किती येणार? म्हणजे 4 into 5 20 into, आता 5 minus 2 ही पॉझिटिव्ह टर्म असणार आहे, बरोबर आहे का बघा. आणि 5 minus 1 ही पण पॉझिटिव्ह टर्म असेल. 20 into पॉझिटिव्ह टू फायनल आन्सर इज पॉझिटिव्ह. तुम्ही कॅल्क्युलेशन करत नाही बघतो तरी पण चालेल. म्हणजे ते 5 minus 2 3, 5 minus 1 4 मिळेल. मग त्यांचं मल्टिप्लिकेशन फक्त तुम्हाला पॉझिटिव्ह का निगेटिव्ह एवढंच बघायचंय. म्हणजे इथे तुम्हाला काय मिळेल? इथे तुम्हाला राईट साइडला मिळणार आहे पॉझिटिव्ह व्हॅल्यू. आता ही पॉझिटिव्ह असेल तर हा पण मी तुम्हाला शॉर्टकट मागच्या वेळेस सांगितलेला, हा पॉझिटिव्ह असेल तर लगेच ग्राफ ड्रॉ करा. आणि इकडे आन्सर तुमचं पॉझिटिव्ह असणार आहे, इथे आन्सर कंपल्सरी निगेटिव्ह येणार, इथे आन्सर पॉझिटिव्ह येणार, इकडे आन्सर तुमचं निगेटिव्ह येणार. हे तुम्हाला ऑटोमॅटिकली भेटत जात. ते पण तुम्ही नंतर क्रॉस चेक करू शकता. 1 आणि 2 मधलं कुठलीही व्हॅल्यू टाका. सपोज 1.5 टाकून बघा, तुम्हाला सगळे आन्सर मिळणार निगेटिव्ह. 0 आणि 1 मधला कुठल्याही व्हॅल्यू टाकून बघा. समजा 0.2 टाका, 0.5 टाका, 0.8 प्लेस करा, काही टाकून बघा, तुम्हाला तिन्ही टर्मचं मल्टिप्लिकेशन पॉझिटिव्हच भेटणार जर तुम्ही 0.5 टाकलं तर. आणि 0च्या लेफ्ट साइडला म्हणजे -1 -2 -3 कुठलीही व्हॅल्यू टाका, तुम्हाला आन्सर मिळणार आहे निगेटिव्ह. क्रॉस चेक करून बघा, मी सांगतोय म्हणून असं काही नाही, राईट. म्हणजे एक जरी तुम्ही व्हॅल्यू प्लेस केली तर तुम्हाला ते ग्राफचं नेचर समजतं. आता आपल्याला इन्क्रीजिंग फंक्शन पाहिजे. मग इन्क्रीजिंग फंक्शन तुमचं कसं येणार आहे बघा. फायनल आन्सर इथं खाली देतो आता मी, इन्क्रीजिंग. दोन्ही तुम्ही ऍट अ टाइम सॉल्व्ह करू शकता. इन्क्रीजिंग फंक्शन म्हणजे तुम्हाला डीवाय बाय डीएक्स पॉझिटिव्ह पाहिजे. मग पॉझिटिव्ह कुठे कुठे आहे? 0 to 1 हा एक इंटरवल आहे, इन्क्लुडिंग 2 च्या राईट साइडला म्हणजे 2 to इन्फिनिटी. आणि डिक्रीजिंग जरी तुम्हाला विचारलं ते पण तुम्हाला लगेच सांगता येईल. डिक्रीजिंग फंक्शन म्हणजे एखाद्यातनं आपल्याला मिळेल. मग एक्स बिलॉंग टू डिक्रीजिंग म्हणजे लेस दॅन 0 आन्सर. लेस दॅन 0 कुठं कुठं आहे? -इन्फिनिटी टू 0 युनियन 1 to 2, राईट. आता तुम्हाला काय विचारलंय बघा, इन्क्रीजिंग फंक्शन विचारलं 92 ला, तो 0 to 1 and 2 to इन्फिनिटी हे आपल्याकडे ऑप्शन अवेलेबल आहे. या टाइपने तुम्हाला बरेचसे क्वेश्चन सॉल्व्ह करावे लागतील. क्लिअर आहे का बघा. ह्याच्यात मी तुम्हाला शॉर्टकट सांगितलेलं आहे की एंट्रन्स लेवलला त्याचा ग्राफ कसा पटकन प्लॉट करायचा आणि मग त्यातनं तुम्हाला एक्झॅक्टली पॉझिटिव्ह आहे डीवाय बाय डीएक्स ची व्हॅल्यू म्हणजे तो तुम्हाला इन्क्रीजिंग झाला आणि जिथे तुम्हाला निगेटिव्ह आन्सर भेटते तिथं तुमचा जो मेन फंक्शन असणार आहे तो तुमचा डिक्रीजिंग फंक्शन असणार आहे. ओके, लेट्स मूव टू द लास्ट पार्ट, मॅक्सिमा मिनिमा. Very first question, latest question 94, but is from CET 2019. Okay, what we are having, f of x is equal to x cube minus 3x as maximum value at x is equal to a. Maximum at x is equal to a, right? आणि मग आपल्याला a ची व्हॅल्यू विचारली आहे. इन शॉर्ट तुम्हाला x इज इक्वल टू a ला मॅक्सिमम म्हणजे मॅक्सिमा फाइंड करायचा आहे. एवढा सोपा क्वेश्चन आहे. वी हॅव टू फाइंड आउट मॅक्सिमा. सो कसं सॉल्व्ह करतो आपण? सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट आपण फॉलो करणार. x क्यूब मायनस 3x इट इज f ऑफ x. काय काय याचे मी तुम्हाला स्टेप्स लिहून दिलेले आहेत. फर्स्ट स्टेप नंबर 1, फाइंड
एफ डॅश ऑफ एक्स अँड एफ डबल डॅश ऑफ एक्स, दोन डेरिव्हेटिव्ह तुम्हाला काढायचे. फर्स्ट डेरिव्हेटिव्ह तुमचा किती येणार आहे? एफ डॅश ऑफ एक्स इज 3x² मायनस 3, राईट. आणि एफ डबल डॅश एक्स किती येणार? 3 × 2 6x, राईट. इट इज एफ डबल डॅश ऑफ एक्स. नाउ स्टेप नंबर 2. स्टेप नंबर 2 तुमचं काय आहे? फॉर मॅक्सिमा और मिनिमा, मॅक्सिमा मिनिमा काहीही पाहिजे असू देत, एफ डॅश ऑफ एक्स ला आपण 0 दाखवणार, राईट. ही पण गोष्ट आता तुम्हाला माहिती आहे. एफ डॅश ऑफ एक्स इक्वल टू 0. एफ डॅश ऑफ एक्स किती माझ्याकडं? 2x² मायनस 3 इक्वल टू 0. मग आता एक्स ची व्हॅल्यू काढा. x² इज इक्वल टू 3/2. तुम्हाला एक्स किती येणार आहे? प्लस मायनस √3/2 अशी व्हॅल्यू इथे आपल्याला मिळेल. क्लिअर आहे का? बघा याचं काय अवेलेबल आहे का? कॅल्क्युलेशन चेक करा नीट. सॉरी 3x² आहे. ऑप्शन मध्ये अशी कुठलीही व्हॅल्यू नाहीये. x² 3x² याचं टर्म घेताना चुकली. 3x² मायनस 3 इक्वल टू 0. आता आपल्याला काय मिळालं बघा? 3x² मायनस 3 इक्वल टू 0 एफ डॅश ऑफ एक्स म्हणजे x² इज इक्वल टू 3/3 किंवा 3x² इक्वल टू 3, राईट. तुम्हाला काय मिळालं? x² इज इक्वल टू 1, सो x इज इक्वल टू प्लस मायनस 1, राईट. इट इज स्टेप नंबर 2. स्टेप नंबर 3 काय आहे? ही व्हॅल्यू तुम्हाला ह्याच्यात प्लेस करायची एफ डबल डॅश एक्स मध्ये, राईट. एफ डबल डॅश एक्स इज इक्वल टू 6x. मग ऍट एक्स इज इक्वल टू 1, एफ डबल डॅश 1 किती येणार? एक्स च्या ठिकाणी 1 प्लस करा 6, राईट. दिस व्हॅल्यू इज ग्रेटर दॅन 0. मग तुम्ही काय लिहू शकता? एक्स इक्वल टू 1 ग्रेटर दॅन 0 असेल तर इट इज मिनिमा, राईट. अँड एक्स इज इक्वल टू -1. आता हे सॉल्व्ह करायची गरज नाहीये. एक मिनिमा असेल तर दुसरा मॅक्सिमाच असणार आहे, पण आपण कन्फर्म करूयात. एफ डबल डॅश -1 इज इक्वल टू 6 × -1 इक्वल टू -6. So -6 is less than 0. So we can conclude x equal to -1 is maxima, right. Less than 0 असेल तर तुम्हाला आन्सर मिळणार आहे मॅक्सिमा. ओके. आणि हेच तुम्हाला विचारलेलं होतं की राईट. सो फायनली वी गॉट a is equal to -1. Right, it is available in given options. मॅसेज पुढे काय क्वेश्चन दिले ते तुम्ही तसे त्याच टाइपनी सॉल्व्ह करू शकता. वी विल गो टू द 103. 103 CET question 2018. Okay, the minimum value of function f of x equal to x into log x. We want minimum value of function. म्हणजे आपल्याला मिनिमा काढावा लागेल. मिनिमम म्हणजे काय? व्हॅल्यू ऑफ एक्स. आणि मिनिमम व्हॅल्यू ऑफ फंक्शन म्हणजे काय? वाय ची व्हॅल्यू. व्हॅल्यू ऑफ वाय म्हणजे व्हॅल्यू ऑफ एफ ऑफ एक्स, राईट. बाकी प्रोसेस तर सेमच आहे, रेग्युलर प्रोसेस. एफ ऑफ एक्स इक्वल टू एक्स इंटू लॉग एक्स. देन फर्स्ट डेरिव्हेटिव्ह किती येणार? It is u into v, multiplication of two terms. First term as it is derivative of second term as it is derivative of first term, right. So f dash of x is equal to 1 plus log x. आता याच्यात x ची व्हॅल्यू तुम्हाला एकच मिळणार आहे, त्यामुळं शॉर्टकट साठी तुम्ही डबल डेरिव्हेटिव्ह काढला नाही तरी पण चालेल, कारण ऑप्शन मध्ये तुम्हाला 4 ऑप्शन ऑलरेडी दिलेले आहेत. समजा 4 ऑप्शन मध्ये एखादा ऑप्शन असा असेल की नॉट एक्झिस्ट, नॉट पॉसिबल, तर मग तुम्हाला सेकंड डेरिव्हेटिव्ह काढून त्याला व्हेरीफाय करावं लागेल. नाहीतर या स्टेपची गरज नाहीये, स्टील आपण बाय प्रोसेस त्याला कॅल्क्युलेट करून बघूया. हा किती येणार तुमचा? 0 + 1/x, राईट. थर्ड वन. नेक्स्ट प्रोसेस आवर रेग्युलर प्रोसेस. नाउ फॉर मॅक्सिमा और मिनिमा. मॅक्सिमा किंवा मिनिमा काही पाहिजे असेल तर आपण एफ डॅश ऑफ एक्स 0 दाखवतो. मग एफ डॅश ऑफ एक्स किती माझ्याकडे? 1 plus log x equal to 0. So I got log x is equal to -1
or x is equal to e raised to -1, or you can write x equal to 1 upon e. सिंगल व्हॅल्यू मिळालेली आहे, डबल व्हॅल्यू मिळालेली नाहीये. आता आपण काय करणार, मग असाच प्रोसेस परत. नाव f डबल डॅश x is equal to 1 upon x, so that मग at x is equal to 1 upon e हे आपल्याला कॅल्क्युलेशन करायचे. f डबल डॅश 1 upon e, so 1 upon e is equal to e, and e is greater than 0. e ची व्हॅल्यू किती असते, 2.7, राईट, अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू. हे तुम्ही काय सांगू शकता, सो x इक्वल टू 1 upon e इज मिनिमा, राईट. आपल्याला तर मिनिमा व्हॅल्यू मिळाली, म्हणजे x ची व्हॅल्यू मिळाली, पण आपल्याला मिनिमम विचारलेलं नाहीये, मिनिमम व्हॅल्यू ऑफ फंक्शन विचारलं आहे. मग तुम्ही काय जाऊ शकता, फ्रॉम 1 f ऑफ x माझ्याकडे किती आहे, x इंटू लॉग x, मग ऍट x इक्वल टू 1 upon e, 1 upon e ला प्लेस करा, मग f ऑफ 1 upon e, 1 upon e इंटू लॉग ऑफ 1 upon e. त्या थोड्याशा लॉगॅरिथमच्या तुम्हाला प्रॉपर्टीज आपल्याकडे लागतील. 1 upon e इंटू लॉग 1 मायनस लॉग e. So 1 upon e, log 1 is 0, log e is 1. The final answer is minus 1 upon e. क्लियर आहे का बघा, 103 minus 1 upon 3 ऑप्शन आपल्याकडे अवेलेबल आहे. ओके, 104 बऱ्याच वेळेला विचारलेला क्वेश्चन आहे. लेट्स सी. प्रोसेस नीट समजून घ्या. एकदा प्रोसेस म्हणजे फॉर्मॅट डोक्यात फिट बसला तर फंक्शन कुठलाही येऊ द्या, तेव्हाच स्टेप्स तुम्हाला फॉलो करायचे. प्रॉपर टेकिंग डिफरन्शिएशन, त्यातून तुम्हाला फार प्रॉब्लेम राहणार नाही. 2017 म्हणजे बघा, 17 ला विचारलेलं आहे, 18 ला विचारलेलं आहे, 19 ला विचारलेलं आहे. प्रत्येक वर्षी मॅक्सिमम मिनिमम वरती तुम्हाला क्वेश्चन हा विचारलाच जातो, राईट. सीईटी मध्ये तुम्हाला पण विचारला जाणार मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ फंक्शन. फंक्शन इज log x upon x. we want, जसं मगाची मिनिमम व्हॅल्यू आता काढली, आता आपल्याला मॅक्सिमम व्हॅल्यू विचारले, मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ फंक्शन. सो लेट्स स्टार्ट रेग्युलर प्रोसेस, सेम फॉर्मॅट. So log x upon x, it is your first. Now make differentiation. Differentiation ला आता u upon v, मगाशी u into v फॉर्मॅट होता, आता u upon v आहे. So denominator square, denominator as it is, derivative of numerator minus numerator as it is into derivative of denominator, right? So f dash of x is equal to 1 minus log x अपॉन एक्स स्क्वेअर. ठीक आहे. टाइम बिंग तुम्ही आता डबल डेरिव्हेटिव्ह नाही काढला तरी पण चालेल. मी मगाशी सांगितलेलं एक्सच्या 2 व्हॅल्यू जर असतील तर तुम्हाला चेक करावं लागतं की कुठला मॅक्सिमम आहे कुठला मिनिमम आहे. एकच व्हॅल्यू येणार असेल, आता हे बघूनच कळते तुम्हाला, इथं लिहितो मी वरती पाहिजे तर. फॉर मॅक्सिमा और मिनिमा काय आपण काढतो, एफ डॅश ऑफ एक्स 0 दाखवतो. मी एफ डॅश ऑफ एक्स किती माझ्याकडे, 1 मायनस लॉग एक्स अपॉन एक्स स्क्वेअर. ही व्हॅल्यू तुम्हाला 0 पाहिजे. एक्स स्क्वेअर राईट साइड जाणार, कॅन्सल होणार. 1 मायनस लॉग एक्स इक्वल टू 0, तो लॉग एक्स इक्वल टू 1. तो एक्सपोनेन्शियल मध्ये कन्वर्ट करा, एक्स इज इक्वल टू ई रेस टू 1. एकच व्हॅल्यू मिळाले, म्हणजे ती कंपल्सरी मॅक्सिमाच असणार. मग त्याला तुम्ही ओरिजिनल व्हॅल्यू मध्ये पुट करा, म्हणजे याला परत तुम्हाला सेकंड डेरिव्हेटिव्ह मध्ये टाकून चेक करायची गरज नाहीये, राईट. पण या स्टेप्स करायची गरज नाहीये, म्हणजे तुम्ही एफ डॅश ऑफ एक्स काढू शकता ऍज पर प्रोसिजर. खाली एक्स रेस टू 4 होणार, त्याला पण तुम्ही न्यूमरेटर आपण डिनॉमिनेटरनी सॉल्व्ह करा. मग एक्स ची व्हॅल्यू इथं प्लेस करा, ती व्हॅल्यू तुम्हाला मिळणार निगेटिव्ह. म्हणजे तुम्ही सांगू शकता एक्स इक्वल टू ई इज मॅक्सिमा, राईट. एक्स इक्वल टू ई इज मॅक्सिमा. मधला पार्ट तुम्ही केला तरी चालेल, नाही केला तरी चालेल, बोर्डला करावा लागणार. एंट्रन्सला तुम्ही शॉर्टकट मारू शकता. मग आता मॅक्सिमम व्हॅल्यू पाहिजे आपल्याला, मग त्याला ओरिजिनल व्हॅल्यू मध्ये पुट करा. एफ ऑफ एक्स इक्वल टू लॉग एक्स अपॉन एक्स, मग देन ऍट एक्स इक्वल टू ई. एफ ऑफ ई किती येणार, लॉग ई अपॉन ई. लॉग ई असणार आहे 1, दॅट इज
1/e. राईट. काय काय तुम्ही त्यात शॉर्टकट्स मारू शकता ते पण मी तुम्हाला गोष्टी क्लिअर करून इथं सांगतो. आता वेगवेगळे फंक्शन्स आहेत, वेगवेगळ्या तिथे एक्झाम्सला विचारलेले. बाकी सॉल्व्ह करायचा फॉर्मॅट तर सेमच आहे. त्या गोष्टी तुम्हाला ऑलरेडी इझी वे मध्ये इथं क्लिअर आहेत. राईट. ओके. सध्या तरी सीईटी लेवलला एवढेच क्वेश्चन्स आहेत. अजून काय एका दुसरा क्वेश्चन आहे का आपण बघूया त्यातला इम्पॉर्टंट. ओके, सो दॅट्स इट फॉर टुडे. सगळ्या कन्सेप्ट मधले आपण क्वेश्चन आता सॉल्व्ह केलेले आहेत, रिमेनिंग क्वेश्चन मधले. दॅट इज रोल्स थेरम, मीन व्हॅल्यू थेरम, इन्क्रीजिंग डिक्रीजिंग फंक्शन अँड मॅक्सिमम मिनिमा. काही तुम्ही प्रिव्हियस काही वेगळ्या स्टेटच्या सीईटीचे क्वेश्चन्स आहेत ते तुम्ही ट्राय करा. AIEEE चे क्वेश्चन तुम्ही ट्राय करा. ते 100% सॉल्व्ह होतील. जर काही सॉल्व्ह नाही झाले तुम्हाला डाऊट ग्रुपवरती विचारा. सीईटी लेवलचे क्वेश्चन तुम्ही बघितले, कुठलाही क्वेश्चन तुम्हाला येणार नाही असं होणार नाही. राईट. फक्त त्याला कंडिशन आहे की तुम्ही आधीचे सगळे लेक्चर्स प्रॉपरली बघितले पाहिजे. नुसतं बघून सुद्धा ते जमणार नाही, तर त्याच्यावरती तुमची प्रॅक्टिस झाली पाहिजे. मी जे सॉल्व्ह क्वेश्चन करतोय ते पण त्याची पण तुम्ही परत 1 किंवा 2 दिवसानंतर त्याला परत रिव्हिजन केली पाहिजे. ह्या क्वेश्चन सरांनी सॉल्व्ह करून घेतलेला आहे, पण फर्स्ट टू लास्ट स्टेप मला स्वतःला सॉल्व्ह करायला जमतोय का जमत नाहीये. राईट. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट हे आपण आधीपासून ऐकत आलेलो आहे. प्रॅक्टिस करत राहा. 100% तुमचं या सब्जेक्ट वरती कमांड क्रिएट होईल. आउट ऑफ मार्क्स देणारा सब्जेक्ट आहे. मिनिमम आउट ऑफ 100 तुम्ही मोर दॅन 80, मोर दॅन 90, मोर दॅन 95 टार्गेट ठेवू शकता फॉर ओनली मॅथमॅटिक्स. राईट. त्या टार्गेटला डोळ्यासमोर ठेवून तुम्ही तुमचं वर्किंग चालू ठेवा. ओके, चलो बाय बाय.